गोंदिया शहर पुलिस विभाग ने महज 2.5 महीने में गोंदिया शहर के नागरिकों के 56 खोए हुए मोबाइल फोन ढूंढकर उनके मूल मालिकों को लौटा दिए। विषय यह है कि स्वयं पुलिस विभाग के अधिकारियों व कर्मचारियों के भी कुछ मोबाइल फोन खो गए थे तथा कम समय में ही उनके मोबाइल फोन मिल जाने से अब मोबाइल फोन स्वामी मालिक हैं। पहले लोगों का मानना था कि अगर मोबाइल फ़ोन खो जाते तो उसे ढूंढा नहीं जा सकता, लेकिन अब गोंदिया शहर पुलिस विभाग ने वाकई में कर दिखाया कि पुलिस विभाग भी मोबाइल फ़ोन ढूंढने के लिए तैयार है। महज 2.5 महीने के भीतर गोंदिया में लोगों के कुल 56 महंगे मोबाइल फ़ोन ढूंढकर उनके मूल मालिकों को लौटा दिए गए हैं। इनमें से कुछ मोबाइल फ़ोन पुलिस विभाग को बालाघाट मध्य प्रदेश से भी मिले हैं और CR पोर्टल के जरिए पुलिस को महज 2.5 महीने में मिले इन मोबाइल फ़ोन को लेकर मोबाइल फ़ोन मालिक खुशी जाहिर कर रहे हैं। पुलिस निरीक्षक किशोर पर्वत ने नागरिकों से अपील की है कि यदि उनका मोबाइल फोन खो जाए तो वे शिकायत दर्ज कराएं। पुलिस उनका मोबाइल फोन ढूंढकर जल्द से जल्द आपको लौटा देगी। किती मोबाईल परत करण्यात आलेले आहे आणि मोबाईल आणि यामध्ये पोलीस विभागाचे मोबाईल हरवले परत करण्यात आले। आपल्याकडे ज्या मिसिंग तक्रारी येतात मोबाईल चोरीच्या किंवा मिसिंग हरवल्याच्या त्यामध्ये आपण CR पोर्टलवर आपल्या ॲप आहे त्याच्यामध्ये आपण काम केलंय। त्यासाठी आमची स्पेशल टीम आहे आणि त्या टीमच्या मार्फतीने आम्ही ह्या जवळपास 2.5 महिन्याच्या याच्यामध्ये 56 मोबाईल रिकव्हर केले आणि आज 1 मेच्या निमित्तानं आम्ही ते प्रोग्राम आयोजित केला होता आणि त्या निमित्तानं आपण एकूण 56 मोबाईल त्यांना परत केलेले आहेत। बरेचसे मोबाईल मार्केटला हरवले आहेत, काही लोकांकडून पडलेले आहेत। चोरीची रिपोर्ट नव्हती आपली, त्यांची मिसिंगची तक्रार म्हणजे हरवल्याची तक्रार होती, त्या संबंधाने आपण ते सगळे रिकव्हर केलेले आहे। महत्वाचं आपण शहरातून नाही तर आपण काही MP बालाघाटवरून पण काही मोबाईल आपण रिकव्हर केलेले आहे। आपल्याला सगळ्यांना असं आव्हान राहील की त्यांचा मोबाईल समजा गेला, चोरी गेला किंवा हरवला तर त्या प्रत्येकाने आमच्याकडे तक्रार द्यावी। आमच्या हद्दीमध्ये असेल तर आम्ही 100% त्याच्यामध्ये काम करू आणि तो मोबाईल मिळवून द्यायचा पुरेपूर आपण प्रयत्न करू।